अचूक प्रमाण वापरून मुरमुऱ्याचे लाडू बनवलेले आहेत. अगदी 15 मिनिटात तयार होतात. सणासुदीला तसेच मुलांना घरी खायलाही अशा पद्धतीने बनवू शकतो. आता श्रीकृष्ण जन्माष्टमी, गौरी गणपती आलेले आहेत. त्यामुळे गौरी पुढे ठेवण्यासाठीही आपण अशा पद्धतीने मुरमुऱ्याचे टेस्टी आणि हेल्दी लाडू बनवू शकतो. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी मुरमुऱ्याचे लड्डू बनवणार आहे. त्यासाठी या वाटीने या कढईमध्ये सुरुवातीला आपल्याला मुरमुरा थोडेसे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत. मुरमुरा अगोदरच क्रिस्पी असतात, पण अशा पद्धतीने आणखी थोडेसे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत, म्हणजे लाडू खायला खूप टेस्टी लागतात. तर सेम वाटीने इथे मी बरोबर 3 वाटी मुरमुरे कढईमध्ये टाकले. आपल्याला हे मुरमुरे अगदी छान असे कुरकुरीत होईपर्यंत थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत. असे गरम करून घेतले म्हणजे आणखी जास्त कुरकुरीत होतात आणि लाडू खायला टेस्टी लागतात. आता हे मुरमुरे भाजताना आपण अगदी पातळ बुडाची कढई घ्यायची नाही बरं का, नाही तर हे मुरमुरे लगेच करपू शकतात. काही ठिकाणी याला चिरमुरे म्हणतात, काही ठिकाणी लाह्या म्हणतात. नाव काहीही असू द्या, पण हे लाडू खायला ना खूप टेस्टी लागतात आणि हेल्दीही असतात. आता असं हातात घेऊन बघायचं तर बघू शकता अगदी कुरकुरीत असा आवाज येत आहे. म्हणजे हे मुरमुरे अगदी परफेक्ट आपले भाजलेले आहेत किंवा गरम झालेले आहेत. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. ज्या कढईमध्ये आपण मुरमुरे भाजले होते ना, त्याच कढईमध्ये या चमच्याने इथे मी बरोबर 2 चमचे तूप घेत आहे. तूप घेणे ऑप्शनल आहे, पण तूप याच्यामध्ये घातलं ना काय होतं, मुरमुऱ्याचे लाडू आहेत ना, थोडेसे त्या लाडूंना चकाकी येते किंवा शाईन येते. तुमच्याकडे जर तूप नसेल, तूप नाही घातलं तरी चालू शकते. आता हे तूपही हलकंसं गरम झालेलं आहे, चांगलं वितळलेलं आहे. आता ज्या वाटीने आपण मुरमुरे घेतले होते त्याच वाटीने इथे मी गूळ अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि सपाट वाटीच घेतलेला आहे, कारण तर मी मुरमुरे घेतानाही अशाच पद्धतीने घेतलेले होते. आता आपल्याला या गुळाचा पाक बनवायचा आहे. तर मुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने पाक हवा आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. तर अशा पद्धतीने असं हलवत राहायचं, म्हणजे गूळ पटकन विरघळला जातो. आणि हे लाडू बनवताना आपण गूळही चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट लाडू बनतात. त्यामध्ये गूळही आपण अगदी बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे लवकर विरघळतो. आणि इथे बघू शकता गूळ हळूहळू विरघळायला सुरुवात झालेली आहे. असं सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे एकसारखा गूळ विरघळला जातो. थोडेफार जर याच्यामध्ये खडे असतील ना, तेही एक समान असे विरघळले जातात. गूळ विरघळून याच्यावरती असा फेस यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपलं पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. आणखी एक गुळाचा पाक ओळखण्याची पद्धत म्हणजे इथे मी प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा पाक थोडासा टाकायचा आहे आणि ते चेक करायचा आहे. हा जर व्यवस्थित गोळा होत असेल ना, तर अगदी परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने या पाण्यामध्ये विरघळत नाही आणि व्यवस्थित आणि हा जो गोळा आहे ना, तो अशा पद्धतीने लवचिक असायला हवा आहे. जर हा गोळा कडक बनवला तर आपल्याला लाडू बांधता येणार नाहीत. अशा पद्धतीने दाबला तर दबला गेला पाहिजे किंवा लवचिक असायला हवा आहे. तर इथे आपला अगदी परफेक्ट असा गुळाचा पाक तयार झालेला आहे. पाक तयार झाला की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि इथे मी थोडासा हिरवा कलर याच्यामध्ये टाकत आहे आणि त्याचबरोबर चिमूटभर मीठही टाकत आहे. आता ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मी कलरही व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता जे आपण मुरमुरे गरम करून घेतले होते ना, ते याच्यामध्ये टाकणार आहे. तर पूर्ण जे 3 वाटी मुरमुरे घेतलेले होते ते पूर्णच याच्यामध्ये टाकत आहे आणि आपल्याला व्यवस्थित मुरमुरेला जे पाक आहे ना, तो व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि गॅस बंद करूनच आपल्याला हे मिक्स करायचं आहे, कारण तर गॅस चालू ठेवला ना काय होऊ शकतं, हा पाक आहे तो पुढं जाऊन कडक होऊ शकतो आणि आपल्याला हे लाडू बांधता येणार नाहीत. त्यामुळे गॅस लगेच बंद करायचा आहे. मुरमुऱ्याला मी पाक व्यवस्थित कोट करून घेतलेला आहे.
आता गरम गरम असतानाच हे लाडू बांधायला घ्यायचे आहेत. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, कारण तर गरम असतं त्याच्यामुळे हाताला चटका बसू शकतो. लहानपणी मी भरपूर अशा पद्धतीने लाडू खाल्लेले आहेत आणि आत्ताही मी मुलांसाठी अशा पद्धतीने लाडू बनवत असते. आणि मी पाहिलं की मी यूट्यूबवर अशी रेसिपी टाकलेली नाही, त्यामुळे म्हटलं आज लाडू बनवत आहे तर अशी रेसिपी बनवून टाकावी. आणि अगदी छान लागतात, मुलांना पण आवडतात आणि मोठ्या माणसांनाही असे लाडू खायला आवडतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे लाडू हेल्दी आणि करायला अगदी सोपे आहेत. अगदी 15 मिनिटात तयार होतात, जास्तही वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीने सर्व लाडू मी पटपट बनवून घेते. इथे मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत आणि बघू शकता अगदी छान असे हे लाडू तयार झालेले आहेत. ज्यावेळेस आपण लाडू बांधतो ना त्यावेळेस गरम गरमच असायला हवं आहे. आणि तुम्हाला जर हे लाडू गरम असताना बांधताना जर भीती वाटत असेल ना, तर तुम्हाला आणखी एक पद्धत दाखवते. ती ही पद्धत अगदी साधी सोपी आहे. सेम वाटीने इथे मी आणखी 3 वाटी मुरमुरा घेणार आहे. कमी गॅसवरती मुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत गरम करून घेऊया. हे मुरमुरे आहेत ना ते अगदी कुरकुरीत झालेले आहेत. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. गुळाचा पाक बनवायचा आहे तर सुरुवातीला मी काय करत आहे, 2 चमचे याच्यामध्ये तूप टाकत आहे. तूप टाकणे ऑप्शनल आहे, पण याने काय होतं, या लाडूला चांगली चकाकी येते. तूप वितळलं की त्याच सेम वाटीने इथे मी 1 वाटी बारीक गूळ चिरून घेतलेला आहे. गूळ अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. आता आपण गूळ विरघळेपर्यंत सतत हलवायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे, कारण तर गुळाचा पाक लवकर तयार होतो. त्यामुळे कमी गॅसवरतीच आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. आपण जर 1 वाटी गूळ घेतला ना त्याच्यासाठी 3 पट मुरमुरा घ्यायचा आहे. गूळ विरघळत आहे ना तोपर्यंत इथे मी अगदी चिमूटभर याच्यामध्ये मीठ टाकत आहे. गुळाचा कोणताही पदार्थ बनवत असेल ना तर आपण नेहमी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकत असतो. त्याचबरोबर इथे मी थोडीशी बडीशेप टाकत आहे. मगाशी जे मी लाडू बनवले ना त्याच्यामध्ये बडीशेप नाही टाकली. थोडीशी आणखी चव वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये बडीशेप टाकलेली आहे. बडीशेप नाही टाकली तरीही चालू शकते. गूळ विरघळलेला आहे आणि या पाकावरती अशा पद्धतीने इथे बघू शकता फेस यायला चालू झालेला आहे. आता काय करायचं आहे, थोडासा पाक घेऊन आपण या वाटीमध्ये टाकूया. आणि हा जर पाक या पाण्यामध्ये विरघळला नाही, याचा चांगला गोळा तयार होत असेल ना तर अगदी परफेक्ट आपला पाक तयार झालेला आहे. बघू शकता या गोळाच्या पाकाचा गोळा तयार होत आहे. आणि हा जो गोळा आहे ना तो अशा लवचिक असला पाहिजे. जर कडक गोळा होत असेल ना तर हा पाक पुढे गेलेला आहे असं समजायचं. असा लवचिक गोळा होईपर्यंतच पाक तयार करून घ्यायचा आहे. आता मी पटकन गॅस बंद करते. आणि याच्यामध्येही मी थोडासा नारंगी कलर टाकत आहे. कलर टाकणे ऑप्शनल आहे, पण दिसायला छान दिसते म्हणून मी टाकत आहे. कलरही छान असा याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. ते कलरही व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता जे आपण गरम करून घेतलेले मुरमुरे आहेत ना ते टाकून घेऊया. आणि मुरमुरे व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत, म्हणजे सर्व जो गुळाचा पाक बनवलेला आहे ना तो सर्व मुरमुऱ्यांना व्यवस्थित लागला गेला पाहिजे. इथे मी अशा पद्धतीने जर्मनचा एक टीन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हे सेट करणार आहे. तर थोडंसं खाली तूप लावून घ्यायचं आहे. जे आपण तयार करून मुरमुऱ्याचं मिश्रण घेतलेलं आहे ना ते या डब्यामध्ये टाकायचं आहे. आपल्याला हाताने अशा पद्धतीने याच्यामध्ये थापून घ्यायचं आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने सेट होते. आणि जर तुम्हाला गरम वाटत असेल तर थोडंसं हाताला तूप किंवा पाणी लावू शकता. आता ही पूर्णपणे थंड झालेली आहे. आपण आता ते मी काय करत आहे, याला मधून कट करत आहे. शकता अगदी सहज ही पट्टी निघत आहे.
आणि व्यवस्थित अशी सेट झालेली आहे. खायला तर अगदी टेस्टी लागते. जर तुम्हाला लाडू बनवता येत नसतील तर अशा पद्धतीने आपण याला मुरमुऱ्याची चिक्कीही म्हणू शकतो किंवा मुरमुऱ्याची पट्टीही म्हणू शकतो. इथे आपली छान अशी मुरमुऱ्याची चिक्की किंवा पट्टीही तयार झालेली आहे आणि मुरमुऱ्याचे अगदी टेस्टी आणि हेल्दी लाडूही तयार झालेले आहेत. आता श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे, त्याचबरोबर गौरी गणपतीही आलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने गौरी पुढे ठेवण्यासाठीही आपण मुरमुऱ्याचे लाडू बनवू शकतो. बघू शकता अगदी सुंदर तयार झालेले आहेत. हे मुरमुऱ्याचे लाडू टेस्टी बनवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ते म्हणजे मुरमुऱ्याचे लाडू बनवण्याआधी मुरमुरे आपल्याला छान असे गरम करून घ्यायचे आहेत. त्यानंतर गुळाचा पाक बनवताना आपण गूळ 1 वाटी घेतला तर त्याच्यात 3 पट मुरमुरे घ्यायचे आहेत. मुरमुऱ्याचे लाडू बनवताना जो आपण पाक बनवतो ना, तो अगदी कडक बनवायचा नाही, व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बनवायचा आहे. आणि जर तुम्हाला लाडू बनवता येत नसतील तर अशा पद्धतीने ही मुरमुऱ्याची पट्टी किंवा आपण ही मुरमुऱ्याची चिक्कीही बनवू शकतो, अशा पद्धतीनेही बनवू शकतो. तर हे मुरमुऱ्याचे लाडू हवाबंद डब्यामध्ये ठेवले ना, अगदी संपेपर्यंत असेच कुरकुरीत राहतात. तुम्हाला लाडू आवडले की ही पट्टी किंवा चिक्की आवडली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी राहा. नमस्कार.